नमस्कार. ओम नरेंद्र नाथाय नमो. जय गुरुदेव. मी दिव्या सोनार. आपण पाहत आहात नरेंद्र स्वामीचे विचार चॅनल. इथे आपण भक्ती, नामस्मरण आणि जीवन बदलणारे विचार ऐकतो. तसेच प्रेरणादायी विचार ऐकण्यासाठी आताच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करा. सबस्क्राईब करूया, विचाराची सेवा पुढे पोहोचवा. नमस्कार. आज मी तुम्हाला एक साधा पण खूप मोठा प्रश्न विचारते. आज आपल्या मुलाकडे सगळं आहे. मोठ्या शाळा आहेत, मोठ्या कॉलेज आहेत, मोबाईल आहे, इंटरनेट आहे, पण एक गोष्ट हरवत चालली आहे, ती म्हणजे संस्कार. आज अनेक आई वडील अभिमानाने सांगतात, माझा मुलगा इंजिनियर आहे, माझा मुलगा डॉक्टर आहे, पण फार कमी लोक सांगतात, माझा मुलगा चांगला माणूस आहे. म्हणूनच संतांनी आणि नरेंद्र महाराजांनी नेहमी सांगितलं, शिक्षण माणसाला मोठं बनवतो, पण संस्कार माणसाला महान बनवतात. आज मी तुम्हाला एक छोटी कथा सांगणार आहे. कथा पहिली. एका गावात एक गरीब आई राहत होती. तिचा एकच मुलगा होता. ती दिवसभर लोकांच्या घरात काम करायची. फक्त एकच स्वप्न होतं, माझा मुलगा मोठा झाला पाहिजे. ती त्याला रोज सांगायची, बाळा खूप शिक, पण कधी आई वडिलांना विसरू नकोस. मुलगा हुशार होता. तो मोठ्या शहरात गेला. मोठी नोकरी मिळाली, पगार लाखोंमध्ये. पण हळूहळू त्याने गाव विसरले, आई विसरली. एक दिवस आई आजारी पडली. गावातील लोकांनी मुलाला फोन केला. तो म्हणाला, मी खूप बिझी आहे, नंतर येतो. आईच्या डोळ्यात पाणी आलं. ती म्हणाली, मी त्याला शिक्षण दिलं, पण बहुतेक संस्कार द्यायला विसरली. भावांनो, आईच्या त्या शब्दात किती वेदना असतील. घटना दुसरी. एक शिक्षक वर्गात मुलांना शिकवत होते. एक दिवस त्यांनी विद्यार्थ्यांना प्रश्न विचारला, मोठं कोण? एक विद्यार्थी म्हणाला, ज्याच्याकडे पैसा आहे तो मोठा. दुसरा म्हणाला, ज्याच्याकडे पद आहे तो मोठा. शिक्षक हसले आणि म्हणाले, नाही, मोठा तो नाही ज्याच्याकडे पैसा आहे, मोठा तो आहे ज्याच्या मनात माणुसकी आहे. मुख्य संदेश. आज मुलांना आपण सगळं देतो, मोबाईल देतो, महागड्या शाळा देतो, ट्युशन देतो, पण एक गोष्ट देणं विसरतो, संस्कार. म्हणूनच नरेंद्र महाराज नेहमी सांगतात, मुलांना मोठं बनवायचं असेल तर त्यांना देवाचं नाम शिकवा. कारण त्यांच्या ओठावर नाम असतं, त्याच्या मनात अहंकार राहत नाही. कल्पना करा, एक वृद्ध आई दारात बसलेली आहे. तिचा मुलगा मोठा अधिकारी आहे, मोठं घर आहे, मोठी गाडी आहे, पण आई एकटी आहे. लोक विचारतात, आई तुमचा मुलगा खूप मोठा झालाय ना? आईच्या डोळ्यात पाणी येतं. ती म्हणते, हो, तो खूप मोठा झालाय. इतका मोठा झाला की आईबाप लहान झाले. भावांनो, हे ऐकून मन हेलावून जात नाही का? पालकांची जबाबदारी. भावांनो आणि बहिणींनो, आज आपण मुलांना मोठ्या शाळेत पाठवतो, महागड्या क्लासेस लावतो, मोबाईल देतो, पण एक प्रश्न स्वतःला विचारला पाहिजे, आपण मुलांना संस्कार देतो का? मुलं आई वडिलांकडूनच शिकतात. जर घरात मोठ्यांचा आदर असेल, देवाचं नाम असेल, तर मुलांमध्येही तेच संस्कार येतात. मोबाईल आणि आजची पिढी. आजची पिढी खूप हुशार आहे. मोबाईलवर सगळं शिकते, जगभराची माहिती मिळते. पण एक धोका आहे, जर मोबाईल जास्त झाला आणि संस्कार कमी झाले तर शिक्षण असूनही माणूस चुकीच्या मार्गावर जाऊ शकतो. म्हणूनच शिक्षणाबरोबर संस्कार आवश्यक आहे. नामस्मरणाचा प्रभाव. नरेंद्र महाराज नेहमी सांगतात, ज्याच्या ओठावर नाम आहे त्याच्या मनात वाईट विचार टिकत नाही. जर घरात रोज देवाचं नाम घेतलं तर मुलं आपोआप चांगल्या मार्गावर जातात. समाज बदलण्याचा मार्ग. समाज बदलायचा असेल तर सरकार बदलून उपयोग नाही, घर बदललं पाहिजे. घरात चांगले संस्कार आले तरच समाज आपोआप बदलतो. कारण चांगल्या घरातूनच चांगले नागरिक तयार होतात. छोटा संकल्प. आजपासून एक छोटा संकल्प करा. दररोज 5 मिनिटे घरात देवाचं नाम घ्या. मुलांना सांगा, आई वडिलांचा आदर करा, मोठ्यांना नमस्कार करा. या छोट्या छोट्या गोष्टी मोठे संस्कार बनतात. गुरु आणि शिष्याची एक छोटी कथा. एकदा एक विद्यार्थी आपल्या गुरूंकडे गेला. तो म्हणाला, गुरुजी, मी खूप शिक्षण घेतलं आहे, पण तरीही मला शांती मिळत नाही. गुरुजी हसले आणि म्हणाले, तू शिक्षण घेतलं आहेस, पण संस्कार घेतलेस का? कारण शिक्षण माणसाला हुशार बनवतं, पण संस्कार माणसाला चांगलं बनवतात. आई वडिलांचा आशीर्वाद. भावांनो, आई वडिलांचा आशीर्वाद हा जगातील सर्वात मोठा आशीर्वाद आहे. ज्या घरात आई वडिलांचा आदर होतो त्या घरात देव आपोआप येतो. म्हणूनच नरेंद्र महाराज नेहमी सांगतात, आई वडिलांचा आशीर्वाद मिळाला तर देव शोधायला मंदिरात जावं लागत नाही. नम्रतेचे महत्त्व. आज अनेक लोक मोठ्या पदावर पोहोचतात, पण कधी कधी त्यांच्या पदामुळे माझ्यात अहंकार येतो. लक्षात ठेवा, झाड जितकं फळांनी भरतं तितकंच ते झुकतं. तसंच माणूस जितका मोठा होईल तितकाच तो नम्र झाला पाहिजे. छोटा अनुभव. एका गावात एक लहान मुलगा रोज शाळेत जाताना रस्त्यावरील एका वृद्ध माणसाला नमस्कार करायचा.
एक दिवस त्या वृद्धाने विचारलं, बाळा तू मला रोज नमस्कार का करतोस? मुलगा म्हणाला, माझ्या आईने सांगितले आहे, मोठ्यांना नमस्कार केला तर आयुष्य मोठं होतं. भावांनो, हेच खरे संस्कार. माझ्या सर्व माय बहिणींनो आणि भावांनो, आज मी तुम्हाला एकच विनंती करते. तुमच्या मुलांना मोठ्या शाळेत पाठवा, मोठं शिक्षण द्या, त्यांना डॉक्टर बनवा, इंजिनियर बनवा, अधिकारी बनवा. पण एक गोष्ट कधी विसरू नका, मुलांना शिक्षणाबरोबर संस्कार द्या. कारण शिक्षण माणसाला हुशार बनवतं, पण संस्कार माणसाला चांगलं बनवतात. आज समाजात अनेक लोक मोठ्या पदावर आहेत, मोठे पैसे कमवतात, पण कधी कधी माणुसकी हरवते. म्हणूनच नरेंद्र स्वामी नेहमी सांगतात, मुलांना पुस्तकाचं शिक्षण देऊ नका, त्यांना जीवनाचं शिक्षण द्या. त्यांना शिकवा, आई वडिलांचा आदर कसा करायचा, मोठ्यांना नमस्कार कसा करायचा, गरिबाला मदत कशी करायची आणि सर्वात महत्त्वाचं देवाचं नाम कसं घ्यायचं. कारण ज्यांच्या घरात देवाचं नाम आहे त्या घरात शांतता असते. ज्याच्या मनात संस्कार आहे तो माणूस कधीही चुकीच्या मार्गावर जात नाही. म्हणूनच माझी सर्व आई वडिलांना नम्र विनंती आहे, आजपासून एक छोटा संकल्प करा. दररोज थोडा वेळ काढा, मुलांबरोबर बसा, त्यांना चांगल्या गोष्टी सांगा. त्यांना सांगा, बाळा मोठा अधिकारी हो, मोठा माणूस हो, पण आधी चांगला माणूस हो. कारण चांगला माणूस तयार झाला तर समाज आपोआप बदलतो आणि तेव्हा शिक्षणाचं खरं फळ मिळतं. आजचा हा शिक्षण बरोबर संस्कार का आवश्यक आहेत हा संदेश नरेंद्र महाराज यांच्या प्रवचनातील विचारांवर आधारित होता. जर हा संदेश तुम्हाला आवडला असेल आणि तुम्हाला वाटलं असेल की हा संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवला पाहिजे, तर हा व्हिडिओ लाईक करा, तुमच्या मित्रांपर्यंत, नातेवाईकापर्यंत शेअर करा आणि या विषयाबद्दल तुमचे विचार आम्हाला कमेंटमध्ये नक्की लिहा. तुमचा एक लाईक आणि एक शेअर हा चांगला संदेश अनेक लोकांपर्यंत पोहोचवू शकतो. धन्यवाद. जय गुरुदेव. ओम नरेंद्रनाथाय नमः.